IPLची एल क्लासिको सगळ्यात मोठी रायव्हलरी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स. त्यात मॅच वानखेडेवर मुंबईच्या होम ग्राउंडवर सगळे फासे मुंबईच्या हातात. त्यात आधीच्या मॅचला मुंबईने गुजरातचा 100 रन्सवर ऑल आउट काढला होता. चेन्नई सुपर किंग्स म्हणावी अशी फॉर्मात नव्हती. मुंबईला विनिंग मोमेंटम मिळालेला एल क्लासिको जिंकण्याचा गोल्डन चान्स होता. पण ये है आम जिंदगी. मेंटॉस जिंदगीमध्ये काय झालं तर मॅच संपण्याआधीच मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी उठून गेले. मुंबईच्या फॅन्सच्या चेहऱ्यावर फक्त निराशा होती, कारण मुंबईच्या सगळ्या टीमने मिळून 104 रन्स केले. एकट्या संजू सॅमसनचा स्कोर होता 101, तेही नॉट आउट. कधी काळी IPL मध्ये धस्ती असणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या IPLच्या पहिल्या हाफमध्ये प्रचंड मागे पडल्या. पण चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये 5व्या नंबरला पोहोचली, मुंबई 8व्या नंबरला आहे. चेन्नईने स्वतःला प्लेऑफच्या रेसमध्ये कायम ठेवलं, कारण एक ट्रेड. मुंबईसाठी प्लेऑफ ड्रीम धुसर झालंय, कारण एक ट्रेड. IPL ट्रेडमुळे चेन्नई फायद्यात कशी आणि मुंबई इंडियन्सला चंदन लागलं कसं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. चेन्नई सुपर किंग्स साठी 2 एक्के महत्वाचे, थाला आणि थलपती, अर्थात धोनी आणि जडेजा. पण चेन्नईने धाडसी निर्णय घेतला. त्यांनी रवींद्र जडेजाला ट्रेड करायचं ठरवलं. धोनी अजून किती वर्ष खेळेल हा प्रश्न होता, अजूनही आहे. तरी त्यांनी त्यांच्या सेकंड मोस्ट पॉप्युलर प्लेअरला टीमच्या बाहेर केलं. राजस्थान रॉयल्स सोबत ट्रेड केलं. पण ट्रेड करून टीम मध्ये कोणाला घेतलं? संजू सॅमसनला. आणि हा संजू सॅमसन चेन्नईमध्ये आला तेव्हा T20 वर्ल्ड कप झालेला नव्हता. संजू नॅशनल हिरो नव्हता. पण चेन्नईने आपला पत्ता खेळला. ओपनिंग स्लॉट मध्ये मारायचा इंटेंट असलेला प्लेअर आणला. कीपर बॅटर मिळवला. दक्षिण भारतात फेमस असलेला प्लेअर घेतला. तर जडेजा लोअर मिडल ऑर्डर मध्ये खेळायचा, स्पिन टाकायचा, गेमचा स्पीड आपल्या हिशोबाने कंट्रोल करायचा. त्यामुळे ही लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट नव्हती. तरीही चेन्नईला रम्मी लावता आली, कारण संजूचा रोल क्लिअर होता. पहिल्या बॉल पासून फोडायचं. पहिल्या काही मॅचेस मध्ये संजू म्हणावा असा चालला नाही, पण जेव्हा वेळ आली तेव्हा संजूने चेन्नईला तारलं. CSK सलग 3 मॅचेस हारलेली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध जिंकणं टिकून राहण्यासाठी गरजेचं होतं. संजू सॅमसनने त्या मॅच मध्ये सेंचुरी मारली. कोलकाता विरुद्ध 48 केले. चेन्नईनं दोन्ही मॅचेस जिंकल्या. हैदराबाद विरुद्ध संजू आणि चेन्नई दोघंही गणले. आणि मग विषय आला मुंबई इंडियन्सचा, IPLच्या एल क्लासिकोचा. हार्दिकने पहिली ओव्हर बुमराला देऊन प्रेशर टाकलं. बुमराने यॉर्कर सोडला नाही, पण संजूने 1 फोर वसूल केलीच. त्यानंतर ऋतुराजच्या विकेटमुळे तयार झालेलं प्रेशर संजूनेच मोडून काढलं. हार्दिक, बुमरा सगळ्यांवर भरडे डाव झाला. चेन्नईची मिडल ऑर्डर फेल गेली, पण संजूने एक बाजू लावून धरली. इनिंगचा पहिला बॉल खेळणाऱ्या संजूने इनिंगचा शेवटचा बॉल सुद्धा खेळला. त्यात असा फेज सुद्धा आला होता की संजूला सगळी ओव्हर स्ट्राईकच मिळाली नाही, पण जेव्हा चान्स मिळाला तेव्हा संजूने तो कन्व्हर्ट केलाच. चान्स कन्व्हर्ट करण्याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण होतं शेवटची ओव्हर. 2 6 1 4, ज्यामुळे मोमेंटम चेन्नईकडे शिफ्ट झाला. या ओव्हरला संजूने एकदाही स्ट्राईक रोटेट केली नाही. त्याने फक्त स्वतःला बॅक केलं. चेन्नईचा स्कोर 200 पार गेला. 101 रन्स करणाऱ्या संजू नंतर चेन्नईचा टॉप स्कोरर आहे कॅप्टन ऋतुराज गायकवाड, ज्याने 22 रन्स केले. यावरूनच संजूमुळे चेन्नई कशी फायद्यात राहिली लक्षात येतं. आयुष मात्रे नसताना, ऋतुराजकडून मोठी इनिंग येत नसताना एकट्या संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्सला मोठं टार्गेट उभं करून दिलं. मुंबई विरुद्ध वानखेडेवर जडेजाच्या बदल्यात संजू सॅमसन. हा ट्रेड चेन्नईसाठी फायद्याचा ठरला. तो असा, मुंबई इंडियन्सने सुद्धा असाच एक ट्रेड केला होता, 1 वे ऑल कॅश ट्रेड. गुजरात टायटन्सचा कॅप्टन असलेला हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे आला. या ट्रेडसाठी 100 कोटींचा व्यवहार झाला अशी चर्चा झाली. 2024च्या IPL मध्ये हार्दिक मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाला. त्या सीझनला मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये सगळ्यात शेवटी होती. हार्दिक डोक्याला पट्टी बांधून पहिली ओव्हर टाकायला यायचा, पण मॅच फिरायचीच नाही. 2025 मध्ये मुंबईने प्लेऑफ गाठले, पण मुंबईची धाव पोचली क्वालिफायर 2 पर्यंत. पण यावेळी आशा होती मुंबईला पुन्हा कप न्यायचाय. बुमरा, स्काय तर आहेतच, तरी सगळ्यात जास्त होप्स आहेत अर्थात हार्दिक कडून. त्यात मुंबईने गुजरात टायटन्सला 1 साइड हरवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या कमबॅकच्या चर्चा सुरू झाल्या. चेन्नईला हरवून या चर्चांवर शिक्कामोर्तब करायचं बाकी होतं. त्यात बुमराने पहिल्या ओव्हरला फक्त 7 रन दिले. फ्री हिटचा बॉल बुमराने डॉट टाकला होता. चेन्नई लोडमध्ये गेली. अशा वेळी हार्दिक स्वतः बॉलिंगला आला. 19 रन्स दिले. नो बॉलला 4 खाल्ली. मग वाईट टाकून फ्री हिटला सुद्धा 4 खाल्ली. अल्ला गंजफरने पुढच्या ओव्हरला ऋतुराजची विकेट काढली. चेन्नईला पुन्हा 1 पाऊल मागे जावं लागलं. चौथी ओव्हर कुणी टाकली?
अर्थात हार्दिक पांड्या. यावेळी संजू सॅमसनने त्याला चोपलं. 3-4 1-6. याही ओव्हरमध्ये हार्दिकने वाईट टाकला. 19 रन्स आले. चेन्नईचा स्कोअर 4 ओव्हर्समध्ये 51 रन्सवर गेला. बुमराह आणि गंजफरने क्रिएट केलेलं प्रेशर हार्दिकने रिलीज केलं. चेन्नई पुन्हा प्लसमध्ये आली. मुंबई इंडियन्सला मोमेंटम मिळवणं सोडा, पण पॉवर प्लेमध्येच एवढं बॅकफुटला जावं लागलं की 5व्या ओव्हरला पुन्हा बुमराहला आणावं लागलं आणि बुमराहवर प्रेशर असल्याचा पूर्ण फायदा चेन्नईने घेतला. अश्विनी आणि क्रिश भगत असूनही स्वतःकडे जबाबदारी घेण्याचा हार्दिकचा प्लॅन निव्वळ फेल गेला. पण हार्दिकची एक चूक यापेक्षा जास्त नडली. मॅचची 16वी आणि 20वी ओव्हर. चेन्नईचा स्कोर होता 15 ओव्हर्स 149 रन्स. गंजफरने 15व्या ओव्हरला फक्त 4 रन्स दिले. मॅच पूर्णपणे मुंबईच्या कंट्रोलमध्ये आली. आता 16वी ओव्हर ही डेथ ओव्हरची स्टार्टिंग असते. कुठली टीम ही ओव्हर टार्गेट करणार हे नक्की. त्यात बुमराह 17 आणि 19वी ओव्हर टाकणार हे माहीत असताना 16व्या ओव्हरला फोडायचा प्रयत्न होणारच. ही ओव्हर हार्दिकने दिली क्रिश भगतला. सगळ्या इनिंगमध्ये क्रिश भगतने एकही ओव्हर टाकली नव्हती. सॅमसन सेट झाला होता. त्याच्यासमोर क्रिश भगतला हार्दिकने आणलं आणि सॅमसनने प्रचंड तोडफोड केली. त्या ओव्हरला 16 रन्स आले. 19 ओव्हर संपल्या तेव्हा चेन्नईचा स्कोर झाला होता 191 रन्स. 200चा माइलस्टोन पार झाला नव्हता. मुंबई इंडियन्सकडे चान्स होता, पण हार्दिकने पुन्हा क्रिश भगतला बॉलिंग दिली. यावेळी त्याने काही चांगले बॉल टाकले, पण संजूचा अनुभव भारी ठरला, कारण याही ओव्हरला 16 रन्स आले. संजूने शेवटच्या बॉलला सेंचुरी पूर्ण केली. 207 रन्स बोर्डावर लावले. मोमेंटम पूर्णपणे चेन्नईकडे गेला. तर इथे एक साधा विषय होता. 2024ची T20 वर्ल्ड कप फायनल. प्रचंड प्रेशरवाली मॅच. 17वी ओव्हर हार्दिकने टाकली. 4 रन्स देऊन क्लासेनला आउट केलं. शेवटची ओव्हर हार्दिकने टाकली. वर्ल्ड कप जिंकवला. हार्दिक चांगला डेथ बॉलर आहे, पण फॉर्म मध्ये असलेल्या संजू सॅमसन समोर त्याने स्वतः याची डेअरिंग दाखवली नाही. नवख्या क्रिश भगतला अवघड सिच्युएशन मध्ये टाकलं आणि तिथेच मॅच मुंबईकडून निसटली. बॅटिंग मध्येही हार्दिक कडून थोड्याफार अपेक्षा होत्या, पण हार्दिक आंधळी शॉट खेळताना आउट झाला. मुंबई इंडियन्सच्या जिंकण्याच्या उरल्या सुरल्या आशा त्यावेळीच संपल्या. आतापर्यंत IPLच्या या सीझनला एकदाही न चाललेला हार्दिक पुन्हा गणला आणि मुंबईच्या हाती आली निराशा. चेन्नईने जडेजाला ट्रेड करून पॉप्युलॅरिटी धोक्यात आणली, पण हा ट्रेड त्यांना फायद्याचा ठरला. पण मुंबई इंडियन्सने सुखासुख्या असलेल्या टीममध्ये हार्दिकला आणलं आणि हा ट्रेड मुंबई इंडियन्सला चंदन लावणारा ठरला, कारण त्यांच्याकडे ट्रॉफी नाहीये, कमबॅकचं आव्हान आहे आणि पुन्हा एकदा एल क्लासिको हरल्याचं दुःख सुद्धा.